जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष म्हणून नवनीत कुमार सहगल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या प्रसार भारतीच्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी एक समिती असते व त्या समितीचे अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात. आणि जे प्रसार भारतीचे अध्यक्ष असतात हे 3 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्षापर्यंत या पदावर कार्य करतात. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता नुकतेच IQ एअरद्वारे जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2023 प्रकाशित करण्यात आला. तर आता या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे? तर IQ एअरच्या या अहवालानुसार आपली दिल्ली ही जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरलेली आहे. मित्रांनो, 2022 मध्ये दिल्लीमधील PM2.5 कणांची पातळी ही 89.1 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी होती. आता ती 2023 मध्ये वाढून 92.7 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी उच्च झालेली आहे. आणि आता 2018 पासून सलग 4 वेळा आपली दिल्ली ही जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरलेली आहे. बरं, यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणत्या देशाची राजधानी आहे? तर बांगलादेशची ढाका ही राजधानी दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि ढाका या शहरात PM2.5 कणांची पातळी ही 80.2 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी होती. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बुर्किना फासोची राजधानी औगाडोगो आहे. चौथ्या क्रमांकावर तजाकिस्तानची राजधानी दुशांबे आहे. पाचव्यावर इराकची राजधानी बगदाद. तर 6व्या क्रमांकावर नायजेरियाची राजधानी अबुजा आहे. बरं मित्रांनो, या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता आहे? तर बांगलादेश हा जगातील सर्वात प्रदूषित देश ठरलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आणि तिसऱ्या क्रमांकावर आपला भारत आहे. मित्रांनो, WHO मार्गदर्शक तत्वानुसार या PM2.5 कणांची पातळी ही 5 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतकी किंवा त्यापेक्षा कमी असावी. पण आपल्या भारतामध्ये ही पातळी WHO गाईडलाईन पातळीपेक्षा सुद्धा 10 पटीने जास्त आहे. बरं, WHO गाईडलाईननुसार पोल्युशन पातळी असणाऱ्या देशामध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश आहे? तर यामध्ये एकूण 7 देशांचा समावेश आहे. त्यांची नावे नोट करून घ्या. यात ऑस्ट्रेलिया, एस्टोनिया, फिनलँड, ग्रॅनडा, आइसलँड, मॉरिशियस आणि न्यूझीलंड या 7 देशांचा समावेश आहे. आणि जगामध्ये सर्वात कमी प्रदूषण असलेला देश कोणता आहे? तर फ्रेंच पोलिनेशिया हा जगातील सर्वात कमी प्रदूषित देश आहे. बरं, आता जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणतं ठरलं आहे? तर बिहारमधील बेगुसराय हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलेलं आहे. व आपण जगातील सर्वात प्रदूषित शहराची यादी पाहिली तर या यादीमध्ये पहिल्या 10 मध्ये भारतातील 9 शहरांचा समावेश आहे. यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारतातील गुवाहाटी आहे, तिसऱ्यावर दिल्ली, तर चौथ्यावर मुलानपूर हे शहर आहे आणि 5व्या क्रमांकावर पाकिस्तानचं लाहोर हे शहर आहे. आणि मित्रांनो, या यादीमधील पहिल्या प्रदूषित 50 शहरामध्ये 42 शहरे ही एकट्या आपल्या भारतातीलच आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. 2023 साठीचा सरस्वती सन्मान कोणाला जाहीर झाला आहे? तर आता 2023 साठीचा सरस्वती सन्मान हा प्रभा वर्मा यांना जाहीर झालेला आहे. प्रभा वर्मा यांना त्यांच्या रुद्र सात्विकम या कादंबरीसाठी हा 33वा सरस्वती सन्मान जाहीर झालेला आहे. प्रभा वर्मा हे मल्याळम भाषेतील प्रसिद्ध कवी असून न्यायमूर्ती अर्जुन कुमार सिक्री यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे. यासह सरस्वती सन्मान या पुरस्काराविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. हा जो पुरस्कार आहे हा के बिर्ला फाउंडेशनने 1991 मध्ये सुरू केलेला आहे. आणि हा पुरस्कार कोणत्याही भारतीय भाषेत लिहिलेल्या आणि गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्य कृतीला दिला जातो. येथे हा पॉइंट लक्षात ठेवा, हा पुरस्कार कोणत्याही भारतीय भाषेतील साहित्य कृतीसाठी दिला जातो. बरं, या पुरस्काराचं स्वरूप काय आहे? तर यामध्ये एक मानपत्र, सरस्वती देवीचं प्रतीक आणि 15 लाख रुपये रोख देण्यात येतात. हा पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? तर 1991 मध्ये हा पहिला पुरस्कार हरिवंशराय बच्चन यांना देण्यात आला होता. आणि 2022 चा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर शिवशंकर यांना त्यांच्या सूर्यवंशम या पुस्तकासाठी हा 32वा सरस्वती सन्मान देण्यात आला होता. त्याआधी 2021 मध्ये हा पुरस्कार रामदरश मिश्र यांना देण्यात आला होता. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. ऑल इंडिया रेडिओच्या वृत्तसेवा विभागाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता ऑल इंडिया रेडिओच्या वृत्तसेवा विभागाचे महासंचालक म्हणून मौसमी चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मौसमी चक्रवर्ती या 1991 बॅचच्या भारतीय माहिती सेवा अधिकारी असून त्यांची आता वसुधा गुप्ता यांच्या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे. ऑल इंडिया रेडिओविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. भारतात 23 जुलै 1927 रोजी त्या काळचे व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी मुंबई येथे पहिल्या रेडिओ स्टेशनचे उद्घाटन केले होते.
त्यानंतर 1930 मध्ये या भारतीय ब्रॉडकास्टिंग कंपनीचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं व 1936 मध्ये या इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून त्याला ऑल इंडिया रेडिओ असं नाव देण्यात आलं होतं व 1956 मध्ये या ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी हे नाव देण्यात आलेलं आहे. या आकाशवाणीचं ब्रीदवाक्य काय आहे तर बहुजन हिताय बहुजन सुखाय असं या आकाशवाणीचं ब्रीदवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 14, भारत कोणत्या देशाच्या साथीने टायगर ट्रायम्फ हा युद्धाभ्यास आयोजित करतो? तर आता हा जो टायगर ट्रायम्फ युद्धाभ्यास आहे हा भारत अमेरिकेच्या साथीने आयोजित करतो आणि आता हा युद्धाभ्यास 18 मार्च रोजी सुरू झाला असून 31 मार्चपर्यंत याचं आयोजन पूर्व सागरी किनाऱ्यावर करण्यात येणार आहे. या सरावाचा बंदर परिसरातील टप्पा हा 18 ते 25 मार्चपर्यंत चालेल. आणि मित्रांनो, या युद्धाभ्यासामध्ये तीनही सेना दलाचा सहभाग असतो. व हा युद्धाभ्यास कधीपासून आयोजित करण्यात येत आहे तर 2019 पासून हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात येत आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, नुकताच आता लिमितिया हा युद्धाभ्यास 18 मार्च रोजी सुरू झालेला आहे व हा युद्धाभ्यास भारत सेशेल्स या देशाच्या सहकार्याने आयोजित करतो. समुद्र लक्ष्मण हा युद्धाभ्यास भारत मलेशिया, दोस्ती हा युद्धाभ्यास भारत श्रीलंका मालदीव हे 3 देश एकत्रितरित्या आयोजित करतात. धर्म गार्डियन भारत जपान, डेझर्ट नाईट भारत फ्रान्स UAE, सायक्लॉन युद्धाभ्यास भारत इजिप्त, सहयोग कायजिन भारत जपान, डेझर्ट सायक्लॉन भारत UAE, विनबेक्स भारत व्हिएतनाम, ऑस्ट्रा हिंद भारत ऑस्ट्रेलिया, सूर्यकिरण भारत नेपाळ, वज्रप्रहार भारत आणि अमेरिका, तर मित्रशक्ती भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये आयोजित केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, न्यूझीलंड क्रिकेटच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात सर रिचर्ड हेडली या पदकाने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच सचिन रवींद्र यांना या पुरस्कार सोहळ्यात सर रिचर्ड हेडली या पदकाने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि हे पदक मिळवणारे ते सर्वात तरुण खेळाडू ठरलेले आहेत. याबरोबरच महिलांमधील सर्वोच्च पुरस्कार डेबी हॉकले पदकाने ॲमेलिया केर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. इतर सुद्धा पुरस्कार नोट करून घ्या. वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटी खेळाडू हा केन विल्यमसन ठरलेला आहे. पुरुषांमधील एकदिवसीय सर्वोत्तम खेळाडू हा डॅरिल मिशेल ठरला आहे. महिला वन डे प्लेअर ऑफ द इयर या पुरस्काराने ॲमेलिया केर, तर T20 साठी मेन्स प्लेअर ऑफ द इयर या पुरस्काराने मिचेल सँटनर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6, PV नरसिंहराव स्मृती पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर आता जो PV नरसिंहराव स्मृती पुरस्कार 2024 आहे या पुरस्काराने रतन टाटा यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि रतन टाटा यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला तर त्यांना त्यांच्या परोपकारी कार्यासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे तर कोणत्या राज्याच्या पोलिसांनी अलीकडेच डिजिटल प्लॅटफॉर्म त्रिनेत्र ॲप 2.0 लॉन्च केले? तर आता जे त्रिनेत्र ॲप आहे हे उत्तर प्रदेश या राज्याच्या पोलिसांनी लॉन्च केलेला आहे. लक्षात ठेवा, त्रिनेत्र ॲप हे उत्तर प्रदेश पोलिसांचा आहे. प्रश्न क्रमांक 8, अलीकडेच याओंडे घोषणेद्वारे 11 आफ्रिकन देशातील आरोग्यमंत्र्यांनी कोणत्या आजारामुळे होणारे मृत्यू संपविण्याचा संकल्प केला आहे? तर नुकतेच आता याओंडे घोषणापत्र स्वीकारण्यात आलेलं आहे. यानुसार 11 आफ्रिकन देशातील आरोग्यमंत्र्यांनी मलेरिया या आजारामुळे होणारे मृत्यू संपविण्याचा संकल्प केलेला आहे. मित्रांनो, जगातील मलेरिया प्रकरणापैकी 94% प्रकरणे आणि मलेरियाशी संबंधित 95% मृत्यू हे आफ्रिका खंडातच होतात आणि यात याओंडेमध्ये सामील 11 आफ्रिकन देशाचा हिस्सा हा 70% जास्त आहे व यासाठी आता या 11 देशांनी एकत्र येत मलेरियामुळे होणारे मृत्यू संपविण्याचा संकल्प केलेला आहे. मलेरियाविषयी सुद्धा नोट करून घ्या. मलेरिया हा प्लाझ्मोडियम विवाक्स या आदिजीवामुळे होणारा आजार आहे आणि याच्या प्रसारासाठी ॲनाफिलिस डासांची मादी कारणीभूत असते. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंदी दिन कधी साजरा केला जातो? तर आता हा जो आंतरराष्ट्रीय आनंदी दिन आहे हा दरवर्षी 20 मार्च रोजी साजरा केला जातो व हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता तर 2013 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. यावेळी या दिवसाची थीम नोट करून घ्या, रिकनेक्टिंग फॉर हॅपीनेस बिल्डिंग रिसायलेंट कम्युनिटीज अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आणि मित्रांनो, 20 मार्च रोजीच दरवर्षी जगामध्ये जागतिक चिमणी दिन सुद्धा साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, दिव्यांगजनांसाठी भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.